हाय बोल. भावना अगं काय बाळा, किती वेळ झाला फोन उचलत का नाहीयेस तू? मला सांग जानू कुठे आहे? ही काय इथे समोरच बसली आहे माझ्या. तिची फाईल कुठे आहे? आहे तिच्या जवळच आहे. तिला अजून आत बोलवलं नाहीये ना? नाही अजून तरी नाही. हा मग ती फाईल आधी तुझ्या हातात घे. आई जस्ट तिला आतमध्ये बोलवलंय. अरे देवा, हो का? मग थांबव ना तिला, पटकन थांबव आणि फाईल हातात घे. काय झालं आई? अगं इंटरव्ह्यूला चालली आहे ना ती, फाईल तर लागेलच तिला, असं कसं थांबवू मी? अगं तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला नंतर देते. भावना आता आधी तिच्या हातात ती फाईल घे. हो जानू. आई जानू फाईल घेऊन गेली आतमध्ये. अरे देवा, अगं काय तू, आता सगळं गोंधळ उडणार आहे बघ. आई एक मिनिट मला जरा सांग काय झालंय, असं का बोलतेस? अगं बाळा काय सांगू आता तुला, तिची फाईल आहे तिच्या हातात, त्यात तिचं डिग्री सर्टिफिकेट आहे, त्यावर 2025 असा उल्लेख असणार ना. अगं ते इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी जर विचारलं की वर्षभर कुठे होता तर काय उत्तर देणार ती? आणि जर तिच्या लक्षात आलं की तिची स्मृती गेली आहे तर किती मोठा धक्का बसेल तिला. आई अगं ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. माझ्या मेलीच्या पण लक्षात नाही ना आलं. आता संतोषने उल्लेख केला तेव्हा आता काय होणार आहे कोणास ठाऊक. आई हे बघ तू तू नको काही काळजी करूस. हा मी आहे ना इथे, नाही काही होणार. आणि जानू बाहेर आली की मी बोलते ना तिच्याशी, तू नको एवढं टेन्शन घेऊस, मी सांभाळते. हा आता देवावर विश्वास टाकण्यापलीकडे दुसरा काय पर्याय आहे आपल्या हातात? हो पण तू धीर सोडू नकोस. हा तू एक काम कर, जानू बाहेर आली ना की ताबडतोब ती फाईल तुझ्या हातात घे आणि मला फोन पण कर. हो मी करते. ठीक आहे. देवा, अरे किती परीक्षा पाहणार आहेस आता तू, काही कर पण माझ्या जानूला काही कळू देऊ नकोस. असा गोंधळ झालाय तर गडबडीचं लक्षातच नाही आलं. पण लक्ष्मी, समजा इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या लक्षात आलं आणि नेमका त्याने त्याच्यावरच काही प्रश्न विचारला तर काय? होय अहो, पण डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलंय, हळूहळू तिच्या कलाने घ्यायचंय आपल्याला. तिला एकदम धक्का बसेल अशी कुठलीही गोष्ट तिच्या समोर घडता कामा नये. मग आता मला सांगा, त्या इंटरव्ह्यू मध्ये जर त्या लोकांनी असे पटापटा तिला काहीतरी विचारलं वर्षभराबद्दल आणि तिचा गोंधळ उडाला तर तिला किती त्रास होईल. मग काय करायचं? जानू अशी का बघते माझ्याकडे? तिला सगळं खरं कळलं की काय? आईची भीती खरी ठरली की काय? या सगळ्या धक्क्याने तिची शुद्ध हरपली तर? विचाराने पण धडधडतंय मला. लक्ष्मी, नको ना असा विचार करूस. हे बघ, असं काही वाईट घडणार नाही. देव आहे ना आपल्या पाठीशी, नको काळजी करूस. कशी शांत होऊ? मी तुम्हाला सांगते, एव्हाना तर त्या लोकांनी तिला अनेक प्रश्नही विचारले असतील ते सर्टिफिकेट बघून. काय होणार आहे, तिला काय वाटणार आहे, तिची तब्येत बिघडली तर? मला ना या सगळ्या विचारांनी धडधडायला होतंय हो. ताई, तू हे मला आधी का सांगितलं नाहीस? कशाबद्दल? काय नाही सांगितलं मी? ताई, तुला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते. नाही नाही जानू, मला नाही कळते तू कशाबद्दल बोलतेस. ताई अगं, तू मला का सांगितलं नाहीस की मी शिकत असताना सुद्धा नोकरी करू शकते? म्हणजे मला नोकरी मिळाली आहे ताई. काय सांगतेस जानू? किती आनंदाची बातमी आहे.
फाईल दे इकडे. आपण घरी निघूयात लगेच. हा, एक मिनिट. हाय. जानू कशी आहे? ती फाईल घेतलीस का तू? हे काय माझ्या जवळ आहे. ही आई पण ना उगाच एवढी काळजी करत असते. ताई तू दे फोन इकडे दे. हा. हॅलो आई. आई अगं तू उगाच एवढी काळजी करतेस. आता भावना ताई आहे ना माझ्यासोबत. आम्ही दोघी आता घरीच येतोय आणि येताना पेढे घेऊन येतेय मी. पेढे? पेढे कशासाठी? पेढे यासाठी कारण तुझ्या मुलीला नोकरी मिळाली आहे. ती कमावती होणार आहे आता. आपण मस्त सेलिब्रेशन करूयात घरी. अगं बाई, नोकरी लागली. हो, तू आधी ये, लवकर घरी ये, आपण छान साजरं करू. हो. काय ग काय? हो, ती म्हणते नोकरी लागली. अरे वा. लक्ष्मी, तुला म्हटलं होतं ना मी, नको करूस एवढी काळजी. अगं, देव आहे आपल्या पाठीशी. अगदी खरंय, देवाची कृपा. हो, साखर ठेवते देवासमोर. हा, आलेच. ताई माझा विश्वासच बसत नाहीये. मला जॉब मिळालाय. माझी बहीण आहेच हुशार. लहानपणापासून हुशार आहेस तू. लहानपणी पण तुला किती छान मार्क मिळायचे माहितीये ना तुला. आणि आज पण आता पहिला इंटरव्ह्यू दिलास आणि जॉब लागला सुद्धा. ताई हुशार तर मी आहेच पण बिनधास्त पण आहे. आणि माणसाने कायम असंच असावं. कधीच कुठल्या गोष्टीची भीती बाळगू नये. नाही तुला सांगू, माझी ना एक सिनियर होती. म्हणजे हुशार खूप पण कॉन्फिडन्स मात्र झिरो. तिला अजूनही जॉब मिळालेला नाहीये. नाही म्हणजे वाईट वाटतं मला तिच्यासाठी, पण त्याहूनही जास्त राग येतो तिचा. ओ हॅलो, एक्सक्यूज मी. काय धक्का का दिला माझ्या बहिणीला? जानू. वॉट काय वॉट? धक्का का दिला? जानू ऐक ना, अगं चुकून लागला असेल ना धक्का. मुद्दाम नसेल दिला. अगं कसला वियर्ड माणूस आहे हा. तू चल आधी माझ्या बरोबर इथे. अरे व्हॉट नॉनसेन्स जानू, है. जाऊ दे ना. जाऊ दे ना काय जाऊ दे ना. आणि काय बोलत होतीस त्याच्या समोर? चुकून धक्का लागला. ताई हे असं राहून नाही हा चालत या जगात. थोडी कणखर हो आता. हो का? झालं ना. हे असं बोलून मस्करी करतेस माझी हे कळतंय मला. पण ताई मी जरी आपल्या घरचं शेंडे फळ असले ना तरी मी आता ती पूर्वीसारखी अल्लड जानू नाहीये. मी सुद्धा जॉबला जाणार आहे आता आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून घराची जबाबदारी पण घेणार आहे. ते असो, पण तू ह्या असल्या माणसांना ओळखत नाहीस आणि या जगात काही सगळीच माणसं चांगली नसतात. आणि ह्या असल्या माणसांना ना चांगला इंगाच दाखवायला हवा. मला सांग, बसने एकटी ट्रॅव्हल करतेस ना तू, तेव्हा जर काही अशी माणसं भेटली किंवा कुणी असा मुद्दाम धक्का मारला ना तर काय करायचं माहितीये? कचकन त्याच्या पायावर पाय द्यायचा, नाहीतर सरळ चिमटा काढायचा. आणि तेही नाही जमलं तर सरळ सेफ्टी पिन काढायची ओढणीची आणि टोचायची त्याला. मग त्यांची अक्कल ठिकाणावर येते आणि या असल्या माणसांना त्यांची जागा दाखवते. हो हो हो, ठीक आहे जानू. अगं त्या माणसाने चुकून धक्का मारला मला आणि तू डायरेक्ट पिन टोचल्यापर्यंत गेलीस. अगं मग हो, ह्या असल्या माणसांसोबत तसंच वागायचं असतं. बरं ठीक आहे, आता मी बसनी एकटी ट्रॅव्हल करणार आहे ना, मग तेव्हा जर का कोणी मला त्रास दिला तर मी त्याला मस्त पिन टोचवेन. व्हेरी गुड. पण आता तू आधी घरी जा. ताई तू का माझी एवढी काळजी करतेस? आणि मुळात आईने तुला माझ्यासोबत इंटरव्ह्यूला पाठवलं ना, हीच गोष्ट काही मला पटलेली नाहीये. मी लहान आहे का आता? अगं जानू, तुला बरं वाटत नव्हतं ना म्हणून काळजी वाटत असेल ना सगळ्यांना. पण ठीक आहे, मला असं वाटतं तुला माझी कंपनी आवडत नाहीये. ताई अगं अजिबात असं काही नाहीये. मला तर तुझी कंपनी कायम हवी आहे. पण मला असं म्हणायचं की मी इंडिपेंडेंट मुलगी झाली आहे ना आता, म्हणून. बरं बरं ठीक आहे, पण आता आधी तू घरी जा. कारण माझी ही इंडिपेंडेंट बहीण आत्ताच फणफणलेल्या तापातनं उठलीये की नाही, मग तिला आरामाची गरज आहे. आणि म्हणून तिची ही बहीण तिला रिक्षात बसवून देणार आहे. चला आता. ताई रिक्षा बसा, चला. सुट्टे पैसे आहेत की देऊ मी? कमॉन ताई, माझ्याकडे पैसे आहेत. आता जॉबला जाणार आहे मी. बाय. पोचल्यावर मेसेज कर. हो.